आरोग्य, मुक्ती, पाप क्षमा, आनंद, शांती, सार्वकालिक जीवन ही आहे घोषणा ख्रिस्ताच्या क्रूसाची। हा क्रूस जो गेली 2000 वर्षे पापी व दुबळ्या मानवासाठी सामर्थ्य ठरला आहे। देवाचा पुत्र येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी मानव बनून जगात आला व पाप्यांच्या मुक्तीसाठी त्याने क्रूसावर बलिदान केलं आणि आम्हा पाप्यांसाठी स्वर्गातले सर्व आशीर्वाद पृथ्वीवर आणले। म्हणून बायबल म्हणते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। पान क्रमांक 113 लूकचं शुभवर्तमान अध्याय 19 वचन 35 ते 40 मी वाचतो, सर्वांनी लक्ष द्या। मग त्यांनी ते येशूकडे आणले आणि आपली वस्त्रे त्या शिंगरावर घालून त्यावर येशूला बसविले आणि जसजसा तो पुढे चालला तसतसे लोक आपली वस्त्रे वाटेवर पसरीत गेले। तो जैतुनाच्या डोंगरावर उतरणीवर पोहोचताच सर्व शिष्य समुदाय जी महत्कृत्ये त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करीत म्हणू लागले, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असोत, स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव। तेव्हा लोकसमुदायातील काही पुरुषांनी त्याला म्हटले, गुरुजी आपल्या शिष्यांना दटवा। त्याने म्हटले, मी तुम्हाला सांगतो हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील। हालेलुया, 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 हालेलुया। पहा, ही त्यावेळची घटना आहे ज्यावेळेस येशू ख्रिस्त मनुष्य रूपामध्ये या पृथ्वीवरती होता आणि त्याने परमेश्वराची योजना या पृथ्वीवरती पूर्ण केली। हे करत असताना परमेश्वराची मनुष्याच्या संदर्भात असलेली परमेश्वरीय योजना येशू ख्रिस्ताने प्रगट केली आणि त्याने पावित्र्यतेची एक नवी व्याख्या मनुष्य जातीला सांगितली आणि पुष्कळ लोक त्याच्यावर विश्वास ठेवू लागले, कारण तो पुष्कळ अद्भुत चिन्ह करायचा। त्याच्याद्वारे अद्भुत अशा गोष्टी लोकांना पाहाव्यास मिळाल्या आणि जो ते कार्य करायचा त्याच्यावरनं लोकसमुदाय समजायचं की हे माणसाचं काम नव्हे, हे तर जिवंत देवाच्या पुत्राचं काम आहे। आणि पुष्कळ लोक येशू ख्रिस्ताच्या मागे जायची। बायबल असं वर्णन करतं की येशू ख्रिस्त जिथे कुठे जायचा, मग तो जंगलात जात असेल, मग तो समुद्र किनाऱ्यावर जात असेल, मग तो शेतामध्ये असेल, लोक तिथे तिथे त्याचा पाठलाग करायचे, कारण त्याच्याद्वारे एक अद्भुत गोष्टी लोकांना मिळायच्या। इतकंच नव्हे, ते येशू ख्रिस्त जे शब्द बोलतो किंवा ज्या गोष्टी सांगतो त्या मनाला थेट भिडणाऱ्या असतात। ते परमेश्वरीय शब्द कोणत्याही प्रकारची भेसळ न होता स्वर्गातले परमेश्वरीय शब्द येशू ख्रिस्ताच्या मुखाद्वारे लोक थेट ऐकायचे आणि ते शब्द माणसाच्या हृदयाला एक अशी शांती द्यायचे जी शांती माणसाला या पृथ्वीवरती कधीच मिळू शकत नाही आणि माणूस कधीच ह्या पृथ्वीवरती ती शांती प्राप्त करू शकत नाही। लोक त्याच्या मागे हजारोंच्या संख्येने जायचे। बायबलमध्ये एका ठिकाणी उल्लेख आहे 5000 लोक, एका ठिकाणी उल्लेख आहे 4000 लोक, एका ठिकाणी उल्लेख आहे की येशू भोवती इतकी गर्दी जमायची की येशू त्यांच्यामध्ये जणू काही चिरडून जाईल अशा पद्धतीची गर्दी येशूच्या अवतीभोवती असायची। आणि त्यावेळेचे काही शास्त्री लोक, फरुशी लोक, धर्मपुढारी, धर्मपंडित ह्या लोकांना येशू आवडायचा नाही, कारण लोक येशू ख्रिस्ताचा मागोवा घ्यायचे। ते शास्त्री फरुशांकडे जात नव्हते, ते त्यांचं ऐकायला जात नव्हते, ते त्यांच्या समोर बसायला जात नव्हते, ते त्यांच्यासोबत वेळ घालवायला जात नव्हते। तर संपूर्ण जनसमुदाय हा येशू ख्रिस्ताच्या मागे चालला होता
आणि म्हणून त्यावेळेच्या शास्त्री फरीसांना येशू ख्रिस्त नकोसा वाटायचा. त्यांना असं वाटायचं की आम्ही आमच्या जीवनातला कैक मोठा भाग शास्त्रांचा अभ्यास करण्यामध्ये घालवला, शास्त्रांचा अर्थ लावण्यामध्ये आणि अर्थ समजवण्यामध्ये घालवला, परंतु येशू ख्रिस्त शास्त्रातल्या गोष्टी, परमेश्वरीय वचन, परमेश्वरीय योजना, परमेश्वरीय रहस्य आणि भेद अशा सोप्या पद्धतीत सांगायचा की ते कोणालाही सहज समजतील. आणि म्हणून लोक येशूच्या मागे जायचे. शास्त्रातल्या वचनांचं किंवा परमेश्वरीय रहस्याचं आणि परमेश्वरीय भेद लोकांना शास्त्री फरीसी व्यवस्थित सांगत नव्हते, परंतु येशू ख्रिस्त रहस्य आणि भेद अगदी सोप्या शब्दात सांगायचा. तो जेव्हा शेतकऱ्यांमध्ये असायचा तेव्हा शेतकरी लोकांना परमेश्वरीय राज्याची माहिती देण्यासाठी, परमेश्वरीय राज्याची इत्यंभूत गोष्ट सांगण्यासाठी येशू ख्रिस्त त्यांना समजेल, त्यांना उमजेल, त्यांना पटेल अशा पद्धतीतच बोलायचा. तो म्हणायचा की पहा, पेरणारा बी पेराव्यास निघाला, काही बी वाटेवरती पडले, काही बी दगडांमध्ये पडले, काही बी काटेरी झुडपात पडले आणि काही बी चांगल्या जमिनीत पडले. तर शेतकरी माणसाला सहज समजण्यासारखं आहे, कारण तो शेती करतो, त्याला मातीची माहिती आहे, मातीचा तो जाणकार आहे. कधी कधी येशू ख्रिस्त मासेमारी व्यवसाय करणाऱ्या लोकांमध्ये जेव्हा असायचा तेव्हा त्यांना समजेल अशा पद्धतीतच येशू बोलायचा. तो म्हणायचा पहा, स्वर्गाचं राज्य जणू काही समुद्रात टाकलेल्या जाळ्या समान आहे. ते भरतं तेव्हा किनाऱ्यावरती येतं आणि मग त्याच्यातले चांगले ते टोपलीत जमा करतात, वाईट ते फेकून देतात. मासेमारी लोक समजून जातात की हा ते त्यांचं रोजचं क्षेत्र आहे. येशू ख्रिस्त परमेश्वरीय रहस्य आणि भेद इतक्या सोप्या पद्धतीत सांगायचा की लोक त्याच्याकडे आपसूक आकर्षली जायची. इतकंच नव्हे तर परमेश्वराच्या जलालीचा आत्मा येशूकडे असल्यामुळे येशू ख्रिस्त जी अद्भुत चिन्ह करायचा, त्याच्याद्वारे जी अद्भुत गोष्टी घडायच्या आणि लोक त्या गोष्टीचे साक्षीदार होते की येशू ख्रिस्त जिवंत देवापासून आलेला देवाचा एकमेव पुत्र आहे. आणि असंच एका नगरामध्ये येशू ख्रिस्ताचा जयोत्सवाने प्रवेश होत होता. बायबलच्या शुभवर्तमानांमध्ये त्याच्याविषयी अगदी स्पष्ट उल्लेख आहे. यरुशलेमेमध्ये येशूचा जयोत्सवाने प्रवेश, हा जेव्हा प्रवेश होत होता तेव्हा येशू ख्रिस्ताने एक गाढवाचं शिंगरू मागवलं, कारण शास्त्रलेखांमध्ये असं लिहिण्यात आलं की पहा, सियोनेचे कन्ये, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो लीन आहे, म्हणून तो गाढव म्हणजे गाढवाच्या शिंगरावरती बसून तुझ्याकडे येईल. हा शास्त्रलेख पूर्ण होण्यासाठी येशू ख्रिस्ताने गाढवाचं शिंगरू मागवलं. आणि जेव्हा हे गाढवाचं शिंगरू येशू ख्रिस्ताकडे आलं तेव्हा येशूच्या शिष्याने गाढवाच्या शिंगरावरती वस्त्र घातली आणि येशूला त्याच्यावरती बसवलं आणि येशू त्याचे शिष्य थेट यरुशलेमेच्या दिशेने निघाले. यरुशलेमेतली लोक येशूला गाढवाच्या शिंगरावरनं येताना पाहून आनंदली, कारण त्यांना कैक वर्ष अगोदर परमेश्वराने आपल्या निवडलेल्या माणसांच्या द्वारे म्हणजेच संदेष्टाच्या द्वारे अशी भविष्यवाणी केली होती की तुझा तारणारा, तुझा राजा तुझ्या नगरीमध्ये प्रवेश करेल तेव्हा तो गाढवाच्या शिंगरावरूनच बसलेला येईल, कारण तो लीन स्वभावाचा आहे. आणि जेव्हा ही भविष्यवाणी त्या लोकांना कळते की ही येशूच्या बाबतीत आहे, ही येशूमध्ये ही भविष्यवाणी पूर्ण होते, ज्या तारणाऱ्याची आम्ही वाट बघतोय, जो मसीहा आहे तो हाच आहे. आणि येशूच्या द्वारे कैक अद्भुत चिन्ह पाहिलेली लोक तिकडे होती आणि त्यावेळेला त्यांना आनंद गगनात मावेनासा झाला आणि त्यांनी येशूला बघता क्षणी त्यांनी येशूच्या नावाचा आणि परमेश्वराच्या नावाचा जय जयकार करायला सुरुवात केली, त्यांनी धन्यवाद द्यायला सुरुवात केली. ते ओरडायला लागले, ते म्हणाले की देवाच्या नावाने येणारा धन्यवादित असोत, आमच्याकडे येणारा राजा धन्यवादित असोत, परमेश्वराला धन्यवाद, देवाचा जय जयकार करतायत, देवाचे गुणगान गातायत, लोक आरडाओरडा करतायत. इतकी लोक आनंदामध्ये तल्लीन होते की आपली वस्त्रे ती येशू ज्या रस्त्याने जातोय त्याच्यावरती ती टाकायची. काही लोक तर शेतामध्ये जाऊन झाडांच्या डाळ्या तोडायची आणि त्याच्या पुढे ठेवण्यात तो ज्या रस्त्याने चाललेला आहे त्या रस्त्यावरती ते ठेवायचे आणि मग येशूच्या शिंगरावर बसलेला आहे तो शिंगरू त्याच्यावरनं चालायचा. लोक आनंद करतायत कारण भविष्यवाणी पूर्ण झालेली आहे. लोक आनंद करतायत कारण आमचा राजा जो आमच्याकडे येणार आहे अशी कैक वर्षापूर्वी भविष्यवाणी झाली होती, आम्ही आमच्या डोळ्याने पाहतोय. हा तो मनुष्य आहे ज्याने लाजराला 4 दिवस मेलेल्या लाजराला 4 दिवसानंतर सुद्धा उठवलं. हा तो मनुष्य आहे ज्याने 5 भाकऱ्यांनी 2 मासे हजारो लोकांना खाऊन तृप्त केलं. हा काही वेगळाच आहे, हा तर राजा आहे, हा तारणार आहे. लोक आनंद करतायत. आणि तिकडे काही लोक होती फरुशी, ते धर्मपुढारी आणि धर्मपंडित. त्यांना असं झालं होतं की आम्ही वर्षानुवर्ष घालवली, आमच्याकडे कोणी येईना. कदाचित त्यांनी कोर्स केला असावा शास्त्रांचा,
की आम्ही शास्त्र समजण्यासाठी, शास्त्रातील रहस्य समजण्यासाठी, शास्त्रातील भेद सांगण्यासाठी वर्षानुवर्षे त्यांनी घालवली. पण येशू शास्त्रातली वचनं अगदी सरळ सरळ सांगतो आणि लोकांना समजतात पण आहे आणि लोकांना कळतात पण आहे. आणि मग इकडे फरीसी लोक बघतात की लोक येशूच्या मागे जात आहेत, आता आपलं सगळं संपलं. ते एकमेकांशी बायबलमध्ये एका शुभवर्तमानामध्ये उल्लेख आहे, आता आपलं संपलं, हे सगळे याच्या मागे चालले आहेत, लोक ओरडत आहेत, याच्या नावाचा जयघोष करत आहेत. तेव्हा बायबलमध्ये लिहिलेलं आहे, आजचं वचनच असं म्हणतं की त्याच्यातले काही पुरुषांनी येशूकडे आले आणि म्हणाले, गुरुजी आपल्या शिष्यांना दटवा, म्हणजे त्यांना शांत करा. ते जे देवाच्या नावाचा जयघोष करतायत, ते जे तुम्हाला उंचावतायत, ते जे तुमच्याविषयी बोलतायत, हे किती आरडाओरडा, किती हा कल्लोळ. पण त्यांना कल्लोळ वाटत होता, परंतु वास्तविक पाहता हा जिवंत देवासाठी केलेला आनंद होता. जिवंत देवासाठी केलेला आनंद. आणि मग हे सांगतायत की तुम्ही यांना शांत करा. तेव्हा येशू म्हणाला, मी जर यांना गप्प केलं तर हे धोंडे ओरडतील, धोंडे. वास्तविक काय आहे, धोंडे ओरडतील म्हणजे कशाला ओरडतील, धोंडे ओरडतील. आता जर ही लोकांना मी जर गप्प केलं, स्तुती करणे म्हणजे काय, स्तुती करणे म्हणजे देवाच्या पराक्रमाचे गुणगान गाणे. स्तुती करणं म्हणजे देवाच्या प्रेमाचे, सामर्थ्याचे आणि दयेचे देवा महिमा गाणे. स्तुती करणं म्हणजे देवाची इच्छा पूर्ण करणे. स्तुती करणं म्हणजे देवाचं सामर्थ्य उतरवणे. अशा काही गोष्टी आहेत, काही गोष्टी. आणि इकडे स्तुती केल्यामुळे देवाच्या हृदयाला आनंद होतोय, स्तुती केल्यामुळे देवाला ही गोष्ट प्रिय वाटते आहे. आणि हा फरीसी येऊन सांगतायत की तुम्ही स्तुती करायला, तुम्ही हे जे बोलताय त्याला बंद करा. एकंदरीत सैतानाला ही गोष्ट परवडत नाहीये, सैतानाला ही गोष्ट चालत नाही की देवाची लोक स्तुती करत आहेत. आणि म्हणून सैतान त्या फरीसाचा वापर करून सांगतोय की तुम्ही यांना गप्प करा. म्हणजे देवाची स्तुती करायला तो गप्प करतोय, तो म्हणतोय की देवाची स्तुती करायला याला बंद करा. एकंदरीत देवाच्या हृदयाला मिळणारा आनंद बंद करावा अशी सैतानाची इच्छा आहे. तेव्हा येशू म्हणतो, मी जर लोकांना बंद केलं की तुम्ही देवाची स्तुती करू नका, तर देवाने निर्माण केलेले दगड सुद्धा देवाची स्तुती करायला समर्थ आहेत. दगड सुद्धा बोलतील. विज्ञान असं म्हणतं, विज्ञान या गोष्टीविषयी साक्ष देतं की ज्या गोष्टीला स्वरयंत्र आहे ती गोष्ट बोलते. ज्या गोष्टीला स्वरयंत्र आहे, आपल्याला स्वरयंत्र आहे, ती गोष्ट बोलते. आणि इकडे येशू सांगतोय की धोंड सुद्धा देवाची स्तुती करेल. पण वास्तविक पाहता धोंड्याला स्वरयंत्र नाही आहे, पण तो सर्व समर्थ देव, तो अविनाशी परमेश्वर, तो सनातन परमेश्वर, त्याला सर्व काही शक्य आहे. येशूच्या शब्दामध्ये सामर्थ्यशाली किती दिसतंय. येशू म्हणतोय, मी जर यांना गप्प केलं तर हे धोंडे आपोआप ओरडतील देवाच्या गौरवासाठी, देवाच्या महिम्यासाठी. एकंदरीत स्तुती परमेश्वराला किती प्रिय आहे, स्तुतीविषयी परमेश्वराचं हृदय कसं आहे हे येशूच्या ह्या वाक्यातून सुद्धा दिसून येतं. येशू म्हणतोय, तुम्ही जर लोकांना बंद केलं बोलायला, देवाची स्तुती करायला, देवाचा जयघोष करायला, देवाचा जयकारा करायला, देवाला महिमा द्यायला, देवाच्या पराक्रमाचं गुणगान गायला तुम्ही जर ह्यांना बंद केलं, लोकांना जर तुम्ही बंद केलं तर धोंडे ओरडतील. याचा अर्थ परमेश्वर स्तुतीच्या बाबतीत त्याचं हृदय कसं आहे हे याच्यातून दिसून येतं. ह्या एका घटनेतून दिसून येतं. स्तुती, बायबल असं म्हणतं की स्वर्गामध्ये परमेश्वराच्या समोर एक देवदूतांचा फार मोठा समूह अखंडपणे देवाची स्तुती करत असतो. अखंडपणे, अविरतपणे, न थांबता देवाची स्तुती करण्यासाठी देवदूतांचा फार मोठा समूह सनातन परमेश्वराच्या समोर उभा असतो. देवाला इतकी स्तुती प्रिय आहे, देव इतका स्तुतीविषयी तो संतुष्ट आहे. बायबलमध्ये एका ठिकाणी लिहिलेलं आहे थेसलोनिकरांच्या पत्रामध्ये की सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे. सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये कोणाची इच्छा आहे? देवाची इच्छा आहे. एक माणूस ज्या वेळेला या पृथ्वीवरून देवाचा गुणगान गातो, एक माणूस ज्या वेळेला या पृथ्वीवरून देवाचा महिमा वर्णितो, बायबल म्हणतो तुम्ही येशू मध्ये देवाची इच्छा पूर्ण करता आणि देवाची इच्छा पूर्ण झाल्यावरती स्वर्गातून आशीर्वाद उतरल्याशिवाय राहत नाही. देवाला स्तुती खूप प्रिय आहे. एक माणूस या पृथ्वीवरून सनातन परमेश्वराच्या गौरवाच्या प्रत्यर्थ
जेव्हा स्वतःच्या हाताने टाळ्या वाजवतो त्या टाळ्याला सुद्धा स्वर्गाच्या राज्यात एक किंमत असते. हालेलुया, 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 हालेलुया. देवाला स्तुती खूप प्रिय आहे. त्याची इच्छाच आहे की तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये त्याची स्तुती करावी. सर्व स्थितीत उपकार स्तुती करा ही त्याची इच्छा आहे. एक मनुष्य या पृथ्वीवरती गाणं बोलणं सुद्धा त्याची एक स्वतःची एक ताकद असते. त्या स्तुती करणं म्हणजे देवाची इच्छा पूर्ण करणं. स्तुती करणं म्हणजे देवाचं सामर्थ्य उतरवणं. स्तुती करणं म्हणजे बंद दरवाजे उघडणं. स्तुती करणं म्हणजे आपल्या जीवनातली बंधनं तोडणं. स्तुती करणं म्हणजे संकटांच्या आणि समस्यांच्या पायाला हलवून काढणं. स्तुती केली गेली पाहिजे. स्तुती जर तुम्ही कराल तर तुमच्याविषयी देवाला आनंद आहे. तुमच्याविषयी लक्षात घ्या, ज्या वेळेला येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती जेव्हा त्यांनी जन्म घेतला बेथलेहेम गावामध्ये गाईच्या गोठ्यामध्ये, त्यावेळेला सगळ्यात पहिली सुवार्ता, ख्रिस्त जन्माची सगळ्यात पहिली सुवार्ता देवदूतांनी बाजूला जो रानामध्ये कळप चरवणारे जे मेंढपाळ होते त्या मेंढपाळांना दिली. ते म्हणाले की पहा, तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावामध्ये तारणारा जन्मलाय, म्हणून आनंद करा. बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की जो आनंद सर्व जगाला होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो, तुमच्यासाठी दाविदाच्या गावात तारणारा जन्मलाय. का तुम्ही पुढचं वाक्य वाचलं? बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की ज्या वेळेला देवदूतांनी मेंढपाळांना सुवार्ता सांगितली तेव्हा देवदूतांचा एक फार मोठा समूह पृथ्वीवरती उतरला आणि त्यांनी स्वर्गातल्या परमेश्वराचे गौरव केले, त्याला धन्यवाद दिले. जो आनंद जगाला होणार आहे त्याच्याविषयी सुवार्ता सांगतायत. जगाला आनंद होणार आहे. जगात कोण राहतोय? तुम्ही आणि मी. म्हणजे आपल्या आनंदामध्ये आनंद करण्यासाठी परमेश्वराने दिव्य दूतांना सुद्धा पाठवलं. म्हणजे स्तुती करताना परमेश्वराचे दूत सुद्धा आपल्या बरोबर स्तुती करू शकतात. एक विश्वासणारा माणूस, लक्षात घ्या, परमेश्वर खूप मोठा आहे. त्याला आपण आपल्या बुद्धीमध्ये कधीच सामावू शकत नाही. तो खूप मोठा आहे, त्याचं सामर्थ्य खूप मोठं आहे. तो अगाध परमेश्वर आहे. तर आपण बुद्धीमध्ये त्याला मोजूच शकत नाही. परमेश्वराने ब्रह्मांडाची निर्माण केली. काही गॅलेक्सी आहेत, काही त्याच्यामध्ये ग्रह तारे आहेत, भरपूर गोष्टी आहेत. आणि त्याच्यामधलं आपण पृथ्वीवरती आपण राहतो. काही ग्रह आहेत आपल्या पृथ्वीपेक्षा काही पटीने, काही हजारो गुणांनी मोठे असे ग्रह तारे ह्या ब्रह्मांडामध्ये ऑलरेडी आहेत. आणि त्याच आकाशगंगेमधल्या एका ग्रहावरती आपण राहतो. जर आपण परमेश्वराच्या समक्ष जर आपण पाहिलं तर बघा, सुईच्या एका टोकावरती कैक पटीने अणुरेणू असतात, कैक पटीने, पण ते आपल्याला डोळ्यांना दिसत नाही. त्याला तुम्हाला तो मायक्रोस्कोप लागतो, त्याला तुम्हाला सूक्ष्मदर्शीपणा लागतो. आणि तो जर सूक्ष्मदर्शीपणा आपल्याकडे असेल तरच आपण त्या सुईच्या टोकावरती असलेले शेकड्यांच्या पद्धतीने अणुरेणू पाहू शकतो. शेकडो असून सुद्धा, म्हणजे 100च्या पटीमध्ये असून सुद्धा अणुरेणू आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, ते बघायला मायक्रोस्कोप लागतो. त्यातल्या एका अणुसमान आपण आहोत परमेश्वराच्या दृष्टीला. तो एवढा मोठा परमेश्वर आहे. तो ही तर त्याची दया, ही तर त्याची कृपा, ही तर त्याचं प्रेम की तो सर्वसमर्थ देव मनुष्य रूपामध्ये आपल्यामध्ये या पृथ्वीवरती वावरला. आणि देवाची सुवार्ता, देवाचं ज्ञान, देवाची बुद्धी, देवाचं प्रेम, देवाची दया आणि देवाची पवित्रता त्यांनी या पृथ्वीवरती सांगितली. ही त्याची कृपा आहे, ही त्याची दया आहे. आणि आपण या पृथ्वीवरून जेव्हा सर्वसमर्थ देवाची स्तुती करतो, सर्वसमर्थ देवाला, देवाच्या गौरवाप्रतीर्थ जेव्हा टाळ्या वाजवतो, खूप मोठी गोष्ट आहे. एक विश्वासणारा माणूस या पृथ्वीवरती जेव्हा गाणं बोलतो फक्त परमेश्वराच्या गौरवासाठी, त्या गाण्याला एक ताकद आहे स्वर्गाच्या राज्यामध्ये. त्या टाळ्या वाजवण्याला एक ताकद आहे स्वर्गाच्या राज्यामध्ये. तुम्हाला ती ताकद ओळखायची आहे. प्रेषितांच्या कृत्यांमध्ये एक घटना अशी आहे की येशू ख्रिस्ताचे 2 शिष्य पौल आणि सीला यांना येशूचे कार्य करतात म्हणून येशूचं कार्य करत होते. आणि त्यांच्याविषयी काही लोकांना विरोध होता. त्यांनी त्यांना तुरुंगात टाकलं होतं. तुरुंगात टाकायच्या अगोदर येशूच्या ह्या 2 शिष्यांना छडीने मारण्यात आलं आणि त्यांच्या शरीरावरती जखमा झाल्या होत्या. आणि मग त्यांना तिकडे बंदीशाळेत ठेवण्यात आलं. ते बंदीशाळेमध्ये होते. आणि बायबल असं म्हणतं मध्यरात्रीच्या वेळेला ही लोक, हे येशूचे 2 शिष्य, एक येशूचा झंझावाती कार्य करणारा शिष्य प्रेषित पौल आणि त्याचा सोबती सीला, ही दोघं मध्यरात्रीच्या वेळेला प्रार्थना करत होते. आणि प्रार्थना करीत ते देवाची स्तुती करत होते.
बायबल असं म्हणतं, मध्यरात्रीच्या वेळेला हे प्रार्थना करून देवाची स्तुती करत असताना अचानक एकाएकी त्या जागी भूमिकंप येतो आणि बंदीशाळेचे पाय डगमगतात आणि बंदीशाळेचे सर्व दरवाजे उघडतात आणि त्यांना जे बंधनामध्ये बांधलेलं असतं, साखळदंड असेल ते बंधनामध्ये बांधलंय ते बंधनं सुद्धा तुटून जातात. म्हणजेच या गोष्टीतून आत्म्यामध्ये हे शिकायला मिळतं की ज्या वेळेला आपण परमेश्वराची स्तुती करतो, जर तुम्ही आनंदामध्ये आहात, तुम्ही स्तुती करताय, चांगली गोष्ट आहे. दुःखामध्ये असताना सुद्धा स्तुती करायला शिका. कारण पौल आणि सिला दुःखामध्ये होते, पौल आणि सिला संकटात होते, ते एका समस्याला सामोरी जात होते. समस्याला सामोरी जाऊन सुद्धा ते परमेश्वराचा गौरव करायला विसरले नाहीत, परमेश्वराला महिमा द्यायला विसरले नाहीत, परमेश्वराच्या पराक्रमाचा, सामर्थ्याचा गुणगान करायला विसरले नाहीत. आणि त्याचा रिझल्ट काय लागला? त्याचा रिझल्ट हा होता की ज्या बंदी शाळेमध्ये त्यांना डांबून ठेवलं होतं, त्या बंदी शाळेची भूमी कापली, त्या बंदी शाळेचे पाय डगमगले. ज्या बंदी शाळेत त्यांना ठेवण्यात आलं होतं त्या बंदी शाळेचे सर्व दरवाजे उघडले जे बंद होते, आणि ज्या बंदी शाळेत त्यांना ठेवण्यात आलं होतं त्यांच्या हातातली पायातली जी काही बंधनं असतील ती तुटली होती. तुम्ही जेव्हा दुःखात जरी असाल, समस्यांमध्ये जरी असाल, संकटांमध्ये जरी असाल, तरी विसरू नका देवाची स्तुती करण्यासाठी. कारण देवाची स्तुती केल्याने देवाच्या हृदयाला आनंद होतो, देवाची इच्छा पूर्ण होत असते. लक्षात घ्या, स्तुती तुम्ही जेव्हा दुःखात असाल, आनंदामध्ये कोणी करेल स्तुती? दुःखात असाल, संकटात असाल, समस्यात असाल, आजारांमध्ये त्रस्त असाल, तरी सुद्धा स्तुती करायला विसरू नका. स्तुती कशी करायची तुम्हाला? तुम्ही अशी स्तुती करा. तुम्ही जर आजारांमध्ये आहात, दुःखामध्ये आहात, संकटांमध्ये आहात, समस्यांमध्ये आहात, त्या जिवंत परमेश्वराची, आपल्या या नश्वरतेच्या अधीन असलेलं शरीर जरी असेल तरी आत्म्यातून परमात्म्यासाठी तुम्ही अशी स्तुती करा की देवाच्या हृदयाला आनंद निर्माण होईल. आजारामध्ये असताना अशी स्तुती करा की आजार पण घाबरून जाईल. दुःखामध्ये असताना, संकटांमध्ये असताना अशी स्तुती करा की तुमच्या जीवनातले बंद दरवाजे सुद्धा तुमची स्तुती केल्याने उघडून जातील. स्तुतीला तुम्ही साधारण समजू नका. स्तुती करणं एक विश्वास, नेहमी लक्षात घ्या, जेव्हा तो एक विश्वासणारा माणूस गाणं बोलतो आणि परमेश्वराच्या गौरवासाठी टाळ्या वाजवतो, टाळ्या वाजवण्याची एक ताकद असते. तुम्ही टाळ्या कशासाठी वाजवते ते पहिले समजून घ्या. तुम्ही कोणत्या पुढाऱ्यासाठी नव्हे, तुम्ही कुठल्या एक चांगलं व्याख्यान झालं त्याच्यासाठी नव्हे, तुम्ही जिवंत देवाच्या, जिवंत परमेश्वराच्या शब्दांसाठी, प्रतिसाठी टाळ्या वाजवता. प्रार्थनेला जसा एका विश्वासणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये जसा एक स्टँड असतो, बायबल वाचण्यासाठी जशी एक जागा असते, तसं स्तुती करण्याची पण एक जागा आहे. स्तुती करण्याचं स्वतःचं एक सामर्थ्य आहे, बायबल वाचण्याचं स्वतःचं एक सामर्थ्य आहे, आणि प्रार्थना करण्याचं स्वतःचं एक सामर्थ्य आहे. स्तुती, जे आपण स्तुतीविषयी बोलतोय, आता समजा तुम्ही टाळ्या वाजवताय, चांगली गोष्ट आहे, देवाला धन्यवाद आहे, तुम्ही टाळ्या वाजवताय देवाच्या गौरवासाठी. पण तुम्ही जर तुमचे हात पापापासून राखून ठेवलेले असतील, नाहीतर तुम्ही गोवा, गुटखा, तंबाखू म्हणून इकडे आलात आणि बोलत नाही देवाच्या गौरवासाठी टाळ्या वाजवतो, मेहनत घेतली ना, तुम्ही मेहनत घेतली, त्याचं प्रतिफळ मिळणार, पण तेवढं प्रतिफळ नाही मिळणार जेवढं तुम्हाला पाहिजे. तुम्ही स्वतःच्या हाताला जर पापापासून राखून ठेवलेलं आहे, स्वतःच्या मुखाला पापापासून राखून ठेव, तुम्ही शिवीगाळ करत नाहीये, तुम्ही निंदा करत नाहीये, तुम्ही कोणाची निर्भत्सना करत नाहीये, तुम्ही कोणासाठी कुचकं भाषण तुमच्या तोंडातून निघत नाहीये, जे काही निघतंय ते देवाची स्तुतीसाठी निघतंय आणि दुसऱ्याच्या उन्नतीसाठी निघतंय, तर तुमच्या मुखातून निघालेल्या गाण्याची एक ताकद स्वर्गाच्या राज्यामध्ये आहे. तुम्ही पापापासून जर स्वतःला प्रामाणिकपणे पाप आपल्या जीवनामध्ये, स्वतःच्या जीवनामध्ये पापाला प्रामाणिकपणे टाळताय आणि येशू ख्रिस्ताला मिळवण्यासाठी, जिवंत देवाची उपस्थिती प्राप्त करण्यासाठी, जिवंत देवाच्या सानिध्यात राहण्यासाठी, ख्रिस्त येशूच्या द्वारे परमेश्वरी आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही जर एकसारखा प्रयत्न करताय, तर तुम्ही जर त्याच्या गौरवासाठी गाणं बोलताय, तर तुमच्या गाण्याला देवाच्या राज्यामध्ये एक वजन आहे. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, कृपेच्या प्रेरणेने गात जा. आध्यात्मिक गीते, आध्यात्मिक भजन, कीर्तन तुम्ही हृदयामध्ये देवाला गा. बघा, स्तुती आराधनेला पोझिशन नसते, प्रार्थनेला कधी कधी पोझिशन असते. की तुम्हाला बायबलमध्ये एका ठिकाणी असं लिहिलंय की तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा दार खिडक्या लावा, गुडघे टेका, प्रार्थना करा. प्रार्थनेला एक पोझिशन आहे. कधी कधी आपण चालता बोलता, ज्याचं देवाशी जास्त अटॅचमेंट आहे, तो चालता बोलता पण प्रार्थना करू शकतो. परंतु
स्तुती हे एक असं माध्यम आहे की याला पोझिशनची गरज नाहीये. तुम्ही कधी विचार केलाय का? स्तुती करणं हे एक असं माध्यम आहे, ह्याला कधी कधी पोझिशनची गरज अनिवार्य नाहीये. तुम्ही चालताना, तुम्ही झोपलेले असताना, तुम्ही जेवत असताना तुमच्या हृदयाच्या भूमीमध्ये देवाच्या गाणं वाजेल तेव्हा देवाला आनंद होईल. म्हणून स्तुतीला कधी हलक्यात घेऊ नका, स्तुतीला कधी साधारण समजू नका. स्तुती आराधना जेव्हा आपण करतो, जेव्हा आपण, आपलं शरीर नश्वर आहे, कधीतरी मरणार आणि कधीतरी मातीला जाणार ते, परंतु आपला आत्मा जे आपण पाहिलेलं नाहीये परमेश्वराला, सनातन परमेश्वराला, पण येशू ख्रिस्ताच्या द्वारे, आपण जिवंत येशूच्या द्वारे, येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण ज्या परमेश्वराला पाहतोय आणि त्याच्यासाठी आपण गीत गातोय, आपण आराधना करतोय, आपण परमेश्वराला प्रतिसाद देणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही परमेश्वराला प्रतिसाद देत नाही तर तुम्ही एका रिकाम्या गोष्टीसारखे राहाल. परमेश्वराला प्रत्येक गोष्टीत प्रतिसाद द्या, कारण बायबलचं वचन असं म्हणतं सर्व स्थितीत उपकार स्तुती करा. सर्व स्थितीमध्ये तुम्हाला उपकार स्तुती करता आली पाहिजे. मग तो तुमच्या दुःखाचा काळ असो, नाहीतर आनंदाचा काळ असो, तो तुमच्या निरोगीपणाचा काळ असो, नाहीतर तुमच्या आजारीपणाचा काळ असो, प्रत्येक स्थितीमध्ये मला माझ्या जिवंत परमेश्वराची स्तुती करायचीच आहे, कारण तोच मला सांभाळणारा परमेश्वर आहे. म्हणून देवाच्या राज्यामध्ये स्तुती करण्यासाठी स्वतःला तयार करा, स्वतःला पापापासून राखा. आपल्या जीवनामध्ये जे काही पापाचे मोह सैतानापासून येतात त्याला प्रामाणिकपणे टाळण्याचा प्रयत्न करा आणि जिवंत प्रभूला, येशू ख्रिस्ताला मिळवण्याचा एकसारखा प्रयत्न करा, एकसारखा. आता तुम्ही इकडे येताय, तुम्ही इकडे प्रार्थना करताय, चांगली गोष्ट आहे. तुम्ही घरी प्रार्थना करता की नाही ते पण महत्वाचं आहे. की तुम्ही, मी माझ्या जीवनात असे सुद्धा पाहिलेले आहेत की जे फक्त प्रार्थनेला येतात तेव्हाच प्रार्थना करतात, घरामध्ये प्रार्थनेचं नाव नाही, घरामध्ये बायबल वाचनाचं नाव नाही, अशा सुद्धा काही केसेस आहेत. परंतु तुम्ही त्यातले बनू नका, कारण तुम्ही जिवंत देवाच्या जिवंत श्वासाखाली वावरणारी लोक आहात. तुम्हाला असं राहायचं नाहीये. म्हणून देवाच्या गौरवासाठी आपल्याला आत्म्यातून गायनवादन करता यावं, म्हणून पवित्र आत्म्याच्या द्वारे सहाय्य म्हणून प्रार्थना करू. हालेलुया. आणि आता प्रार्थना करण्याची वेळ आहे. प्रभू येशू म्हणाला, माझ्या नावाने तुम्ही पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला परमेश्वराच्या गौरवाकरिता देण्यात येईल. होय, त्याचं वचन हेच सत्य आहे. त्याचं वचन तो पूर्ण करणं जाणतो. तो आपल्या वचनांना पूर्ण करण्याचं सामर्थ्य बाळगतो. म्हणून त्याच्या वचनावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण सर्व मिळून प्रार्थना करत आहोत. म्हणून तुमच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. तुमच्या जीवनातील आणि शरीरातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील बंधनं आणि श्राप प्रभू येशूने वाहिलेल्या त्याच्या पवित्र रक्ताद्वारे या क्षणाला तुटून जावत. तुमच्या जीवनातील समस्या आणि सैतानाचा भयावह अंधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्य आणि पवित्र प्रकाशामध्ये पूर्णपणे नष्ट होत तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर प्रभू येशू ख्रिस्ताचे महान आशीर्वाद येऊत. आमेन.